मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2024च्या पहिल्या राऊंडचा लिस्ट जी आहे ती लवकरच लागणार आहे। तर ITI फर्स्ट राऊंड म्हणजे पहिली सिलेक्शन यादी तुम्हाला त्या ठिकाणी लवकरच येईल। तर तारीख त्याची अधिकृत तारीखची 14 तारीख आहे, म्हणजे रविवारी तुम्हाला फर्स्ट राऊंडची लिस्ट SMS येणारच आहेत। परंतु एकंदरीत बघता हा राऊंड ॲडव्हान्समध्ये सुद्धा म्हणजे गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी एक दिवस अगोदर चालू करण्याची शक्यता वाढते आहे। कारण पहिला राऊंड गेल्या वर्षी एक दिवस अगोदरच घेतला गेला होता, म्हणजे ॲडव्हान्समध्ये तो राऊंड घेतला, म्हणजे सुरुवात एक दिवस म्हणजे एक्स्ट्रा मिळालेली आहे। तर ITI फर्स्ट राऊंडसाठी तुम्हाला ॲडमिशन घेताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आता फर्स्ट राऊंड कसा चेक करायचा त्याची डिटेल मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। फक्त ॲडमिशन घेताना डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत, ओरिजिनल प्रमाणपत्र कोणते लागणार आणि झेरॉक्स सेट कोणते लागणार याची सुद्धा डिटेल या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ॲडमिशनला आपल्याला काय काय घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुमचं पहिल्याच दिवशी पहिल्याच वेळी ॲडमिशन कन्फर्म होऊन जाईल। फी किती लागणार आहे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, आणि कोणते कॉलेज लागले हे कसे समजेल, कधी समजेल हे सुद्धा यामध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन लगेच मिळत जातील। रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आता औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये ॲडमिशनकरिता आवश्यक मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांचे झेरॉक्स। आता ॲडमिशनकरिता आवश्यक मूळ प्रमाणपत्र आणि त्याची झेरॉक्स शीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मूळ प्रमाणपत्र म्हणजे ओरिजिनल प्रमाणपत्र, आणि त्याचे 2 ते 3 एक्स्ट्रा सेट तुम्ही काढून ठेवा, म्हणजे त्या ठिकाणी एकच घेतला जातो, परंतु तुमच्याकडे नंतरच्या 2 वर्षाकरिता काही योजना येतात शासनाच्या, त्यासाठी झेरॉक्स आवश्यक असतात, त्यामुळे झेरॉक्स सेट सगळ्याचे काढून ठेवा। पहिला म्हणजे 10वी पास नापास जे मार्कशीट असते ते लागणार आहे सगळ्यांनाच। त्या ठिकाणी आता SC ST असेल, VJNT OBC सगळ्यांसाठी ते मार्कशीट जे व्हेरीफाय केलेलं असतं, व्हेरिफिकेशन परत एकदा चेक केलं जातं, तर 10वीचं मार्कशीट। त्यानंतर दुसरं आहे शाळा सोडल्याचा दाखला, जी तुम्ही शाळा शेवटची केलेली आहे, मग 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, किंवा कोणतंही इतर डिप्लोमा डिग्री करून सुद्धा काही विद्यार्थी येतात, तर त्यांचं TC किंवा तुमचं शेवटचं शाळा सोडल्याचा दाखला त्या ठिकाणी सगळ्यांसाठीच आवश्यक आहे। आता जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जो आहे तो SC ST साठी लागतो, VJNT साठी सुद्धा लागतो, EWS असेल तर EWS प्रमाणपत्र लागतं, SCBC असेल तर ते प्रमाणपत्र लागतं। ओपनला मात्र कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट म्हणून लागत नाही। तर EWS आणि SCBC प्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी जर तुमच्याकडे असतील तर अत्यावश्यक ज्यांच्याकडे आहेत त्यांना लागणार आहेत। आता तुमचं अलोकेशन जे आहे म्हणजे जागा कोणत्या कास्टची मिळाली त्याप्रमाणे तुम्हाला सदर डॉक्युमेंट लागणार आहे। नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हा SC ST साठी लागत नाही, VJ साठी लागतो, नंतर EWS साठी लागत नाही, SCBC साठी लागतो, ओपनसाठी लागत नाही। त्यामुळे SCBC आणि SC ST वगळता सगळ्यांनाच त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर लागतो। नंतर तुमच्याकडे अधिक जे गुण आलेले असतात त्याची सगळे सर्टिफिकेट्स म्हणजे इंटरमिजिएट ड्रॉइंग जर जोडला असेल, स्पोर्ट्स, बोल्स्टर स्कूल, माजी सैनिक, इतर प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही अनाथाश्रयातील काही मुलं असतात तर त्यांचे प्रमाणपत्र, अनाथाश्रय जे असतात त्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी असल्यास त्या ठिकाणी सादर करावायची आहेत। ज्यांना बोल्स्टर स्कूल किंवा इतर प्रमाणपत्र म्हणजे अनाथाश्रय जी असतात त्यामध्ये, त्याचबरोबर तुम्हाला पासपोर्ट्स आकाराचे 4 फोटो प्रत्येकाला आवश्यक आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी क्रॉस केलेले आहे ते फक्त वगळता इतर सगळं प्रमाणपत्र सगळ्यांना आवश्यक असलं, ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी लागणार आहेत। आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर कागदपत्र तुम्हाला बनवायची आहेत, ही ह्या ठिकाणी लागणारच आहेत, परंतु नंतर तुम्हाला प्रवेश जर पूर्ण झाला तर तुम्हाला अपडेटेड आधार कार्ड, जो आधार लिंक मोबाईलला असला पाहिजे, जो मोबाईल तुम्ही ॲडमिशनला दिलेला आहे तो मोबाईल तुम्हाला आधार कार्डला लिंक करून घ्यायचा आहे सगळ्यांनीच। त्यानंतर डोमेसाईल प्रमाणपत्र लागणार आहे, जे तुम्हाला साधारण शासनाकडून 500 रुपये दर महिना मिळतात, त्यानुसार त्यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्र लागतो, तो लागणार आहे। तहसीलदारकडील उत्पन्नाचा दाखला लागतो, आणि नॉन क्रिमिनल तर असतोच, तर नॉन क्रिमिनल किंवा उत्पन्नाचा दाखला जो
8 लाखाच्या पेक्षा खाली जे उत्पन्न आहे त्यांना शासनाकडून 500 रुपये दर महिना दिले जातात. म्हणजे साधारण तुम्हाला पहिल्या वर्षी 5,500, दुसऱ्या वर्षी 6,000 असे 11,000 रुपये मिळतात. त्या सगळ्यांना जर या स्कीमचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल प्रमाणपत्र लागणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेचे आधार सीडिंग असलेले बँक खाते उघडायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी बँक अकाउंट उघडायचं आहे. ह्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर तुम्ही परत ज्यावेळी येणार आहात त्यावेळी एवढं सगळं घेऊन यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेस करता येतील, पूर्ण करता येईल. त्यामुळे आधार लिंक मोबाईल नंबर, डोमेसाईल आणि उत्पन्नाचा दाखला आणि बँक खाते आधार सेटिंग करून त्या तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही जर घेऊन गेले तर तुम्हाला लगेच त्या ठिकाणी काय मिळणार आहे, ॲडमिशनला वेळ लागणार नाही. सोबत झेरॉक्स सेट घेऊन जा आणि त्या ठिकाणी तुम्ही हजर राहा. आता ही तारीख कोणती आहे तर 15 तारीखपासून लिस्ट तुम्हाला लागणार आहे. तर 15 तारीखपासून म्हणजे 14ला तुम्हाला समजेल. आता म्हटल्याप्रमाणे ॲडव्हान्ससुद्धा लागू शकतं. 13ला सुद्धा तुम्हाला SMS येऊ शकतात. त्यामुळे 13पासून सदर जर आले तर 14पासून तुमचं ॲडमिशन सुरू होणार आहे. त्यामुळे 15 ही अधिकृत तारीख आहे. तर 15 तारीखला तुम्हाला सदर ॲडमिशन मिळणार आहे. आता फी किती लागणार आहे घेऊन जायची ती बघू आपण. आता ह्या फीबाबतचा व्हिडिओ जो सुरुवातीलाच बनवलेला होता परत एकदा फक्त ब्रीफ करतोय. तर गव्हर्मेंट ITI जे असतात त्यांचं शुल्क कमी असतं आणि बाकी इतर ITIचं शुल्क थोडंसं जास्त असतं. तर इथे मशीन गट जर तुम्हाला लागला असेल तर याप्रमाणे 1200 किंवा 1000 रुपये किंवा 800 रुपये म्हणजे बिगर मशीन गट. आता ते त्या ठिकाणी सांगितलं खाली आहेच. हे गव्हर्मेंट आहे आणि सामान्य श्रेणी म्हणजे ओपनसाठी याला आपण म्हणतो ओपन आणि SC ST म्हणजे कास्ट कॅटेगरीसाठी SC ST OBC ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल आहे EWS SCBC यांना सदर ही फी आहे. तर इथे तुम्हाला टोटल शेवटी बघा, जर तुम्हाला ह्या जर सीट मिळाली असेल तर याप्रमाणे खाली मिळेल. जनरल ओपनला 1200 किंवा 1000 किंवा 800 अधिक 350 रुपये तुमचे हे झाले ग्रंथालय, इंटरनेट आणि सांस्कृतिक कार्यशुल्क, ओळखपत्र आणि 600 रुपये तुमची CMD म्हणतात त्याला, म्हणजे अनामत रक्कम असते ती मिळून, म्हणजे अनामत रक्कम जी असते ती मिळून असे मिळून जास्तीत जास्त तुम्हाला 2150 रुपये पहिल्या वर्षासाठी 1950 आणि कमीत कमी 1750 एवढे भरावे लागणार. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू 2150 अधिक पुढच्या वर्षी जर घेतले तर यामध्ये तुम्हाला 1200 फक्त ॲड होणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त 2150 अधिक 1200 रुपये हे त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत. आणि ऑल कास्ट जे आहेत त्यांच्यासाठी ट्रेनिंग फी 0 असतो. फक्त आय कार्ड आणि इतर फी असते आणि अनामत रक्कम ही तुमची रिफंड मिळते. म्हणजे जास्तीत जास्त 950 आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम 2750 म्हणजे रिफंड वगैरे कळून अशी तुम्हाला 2750. सुरुवातीला ही तुम्हाला भरावीच लागणार आहे 2150 जास्तीत जास्त फी. तर ही असते तुमची गव्हर्मेंटची फी. आता जर तुम्ही IMCची जर जागा मिळाली असेल तर या ठिकाणी त्या संस्थेमध्ये कमी जास्त करून IMCची फी 30,000पर्यंत केली जाते. अदर दॅन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे किंवा देशाबाहेरचे विद्यार्थी यांच्यासाठी ही फी दिलेली आहे. त्याच्याबद्दल डिटेलसुद्धा तुम्हाला त्या संस्थेमध्ये मिळणार आहे. तर लक्षात ठेवा, मॅक्झिमम 2 वर्षासाठी तुम्हाला सगळे रिफंड वगैरे हे शेवटी होतात. त्यामुळे 2750 रुपये फी ही आणि अधिक युनिफॉर्म आणि स्टेशनरीची फी त्यावेळी नंतर घेतली जाते. ती ॲडमिशन म्हणजे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला हे लागणार आहे. तर सुरुवातीला साधारण 3,000 रुपये पकडा. तर 3,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिनिमम भरावे लागणार आहे. दोन्ही वर्षाची घेतली तर या ठिकाणी 3300 ते 3400 म्हणजे 3,500 रुपये त्या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर मिनिमम फी या ठिकाणी आहे. परंतु सगळे जर वगळता तुम्हाला ज्या स्कीम मिळतात ते वगळता तुम्हाला अधिक 11,000 रुपये नंतर तुम्हाला मिळणारच आहे. तर अशा प्रकारे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या सोमवारपासून तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ॲडमिशनला गेल्यानंतर कोणतीही अडचण भासू नये म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि भेटू लवकरच 15 तारीख ॲडमिशन अलोकेशन लिस्टला. तर थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.